तर हे होतं बातम्यांचं अर्धशतक आणि आता काही बातम्या सविस्तर आहे। एखाद्या शहराचा विकास हा तिथल्या लोकप्रतिनिधींवरती जितका अवलंबून असतो तितकंच त्या शहरातल्या व्यापाऱ्यांवरही तो अवलंबून असतो। त्यामुळे आम्ही पुण्यातील व्यापाऱ्यांशी याच संदर्भामध्ये संवाद साधलाय। खासदारांकडून व्यापाऱ्यांची नेमकी काय अपेक्षा आहे हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। आता माझ्यासोबत पुण्यातील काही व्यापारी आहेत। खरं तर लोकसभेला मतदान करताना ते काय विचार करतात, सध्या राज्यातील जे संपूर्ण राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही व्यापारी आहेत। पहिले तर फतेचंद रांकाजी आहेत। सर, कसं पाहता सध्या जे राजकारण सुरू आहे राज्यातलं? सध्याच्या वातावरण जर आपण पाहायला गेलो, एकंदरीत गेल्या काही वर्षामध्ये वातावरण पाहिल्यानंतर व्यापाऱ्यांचं एक ठाम मत आहे की आम्हाला जो काही खासदार आहे तो सुशिक्षित असावा, त्याला संपूर्ण ज्या विभागातला तो आहे त्या विभागातल्या प्रत्येक अडीअडचणीचा त्याचा अभ्यास असावा। केवळ एकदा निवडून गेला नुसतं दिल्लीला जाऊन बसणं आणि मग कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इथे डेव्हलपमेंट नाही करायची असं आम्हाला खासदार नको। हे बघा, हे जे चाललेलं आहे इकडून तिकडे उड्या मारणं किंवा हे फोडाफोडीचं राजकारण, आम्ही व्यापारी आहोत, आम्ही फक्त आमच्याबद्दल विचार करतो। ठीक आहे, त्याच्यावरती टिप्पणी आम्ही करू शकणार नाही, कारण हे त्याच्यावरती टिप्पणी करण्याचे हे दत्ता व्यासपीठ नाहीये। कारण वैयक्तिक माझं मत वेगळं असेल, पण एक व्यापारी म्हणून आम्ही त्याबद्दल काय बोलू शकत नाही, कारण व्यापारी हा कधी कुठल्या सत्तेच्या विरोधात कधी बोलत नाही। जे सत्ताधारी आहेत, जे कोण आहे त्यांच्या बाजूने आम्ही करतो, पण आमचं स्वतःचं एक मत आहे की हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाहीये, हे तेवढंच आहे। समोरच्या सत्ताधारी म्हणा किंवा या मंडळी आता बरंच काही बघतोय, ऐकतोय, बऱ्याचशा वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होत असतात, आहेत, घडतायत, तर त्या अनुषंगाने भीती आहे की बाबा काही होऊ शकतं, बोलू शकत नाही। फ्री ऑफ, जसं आता सरनी सांगितलं तसं बिझनेस, ईज ऑफ बिझनेस हा नाहीये। बरं सर, काय कुठल्या दिशेने वार आहे हे सांगताल का? म्हणजे व्यापारी सांगत नाहीत, पण काय कुठं दिसतंय, काय अडचणी आहेत? अजून तर सुरुवात आहे, अजून आपण काहीच सांगू शकत नाही, कारण फक्त 2 यांचं माहिती, तिसरा आणखीन कोण, चौथा कोण, हा जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकणार नाही। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।